तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन गावातून एक दुर्मिळ आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे। एका महिलेने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला असून माता आणि 4ही नवजात बालकांवर सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथील रहिवासी रियानी पंशीराम सस्त्या वय 27 वर्ष यांनी घरच्या घरी प्रसूती दरम्यान 3 मुलगी आणि एका मुलीला जन्म दिला। एकाच वेळी 4 अपत्यांचा जन्म झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक तपासणीत सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मात्र मुदतीपूर्वी जन्म झाल्याने 4ही बालकांचे वजन अवघे 900 ग्रॅम ते 1 किलो इतके असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वैद्यकीय तज्ञांच्या मते एकाच वेळी 4 अपत्यांचा जन्म होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते। विशेष म्हणजे रियानी सस्त्या यांना यापूर्वी 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्ये असून या प्रसूतीनंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या 7 एवढी झाली आहे। प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकरसह शेख अजीज खामगाव। काल सकाळी एका महिलेने 4 बाळांना घरीच जन्म दिला आणि त्याचं वजन त्या 4 बाळांपैकी 3 त्यांचं वजन कमी होतं। तिघांचं 900 आणि एकाचं 1000 ग्राम होतं। त्यांची प्रकृती थोडी खराबच होती, म्हणून इथे आणून आपल्या इथे स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये आपण त्यांना ॲडमिट केलेलं आहे। त्यांचं वजन कमी असल्यामुळे आणि बाकी प्रॉब्लेम म्हणजे श्वास घ्यायला वगैरे त्रास असल्यामुळे त्यांना ICUमध्ये SNCUमध्ये आपण त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि प्रकृती थोडीशी कमीच आहे। काल आपल्याकडे 4 बाळं जुळे एकाच मातेचे काल जन्मलेले जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील काल बाळं ॲडमिट केले होते आपण आणि चौघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती। काल त्यांचे श्वासही मध्ये मध्ये बंद पडत होते आणि कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे असल्यामुळे त्यांची हृदयाची फुफ्फुसांची वाढ झालेली नव्हती आणि त्यांची प्रकृती अत्यंत सिरियस होती काल। पण ते काल पुढे पाठवण्याच्या परिस्थितीत नव्हते किंवा त्यांची मानसिकता नव्हती। आज त्याचे कालपेक्षा तब्येत खूप चांगली आहे। कालपासून आपले उपचार सुरू आहेत, पण अशा पेशंटला व्हेंटिलेटरची आवश्यकता कधीही पडू शकते आणि त्यासाठी आपण त्याला अकोला येथे पुढे संदर्भित केलेले आहे आणि आता कालपेक्षा प्रकृती चांगली आहे त्यांची आणि आता आपण पेशंट त्यांना पुढे उपचारासाठी अकोला येथे रेफर केलेले आहे।